एक महत्त्वाची घडामोड आहे। जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत विसर्जन करणार नाही। चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळानं हा निर्णय घेतलाय। कोर्टाच्या आदेशानंतरच मूर्ती विसर्जन करणार असल्याची भूमिका या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं घेतली। कांदिवलीतील हिंदुस्थान नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मागी गणेशोत्सव मुंबईमध्ये थाटामाटात सुरू होता, परंतु मागी गणेशोत्सवातील 5 दिवसांच्या मूर्त्या तलावामध्ये विसर्जन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता। त्यानंतर आज 10 दिवसांच्या नंतरच्या मूर्त्या ज्या आहेत त्याच विसर्जन करणार होते, परंतु आपण पाहतोय की चारकोप आणि कांदिवली परिसरातील अनेक मूर्तिकार त्यासोबतच अनेक मंडळे जी आहेत ती संपूर्ण या पालिकेचा आणि मुंबई पोलिसांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जो आहे तो या हिंदुस्थान नाक्यावरती जमा होणार होते आणि याच हिंदुस्थान नाक्यावरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खरं तर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्या चारकोपच्या राजाची मूर्ती खरं तर 5 दिवसापूर्वी पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिकेने अडवली होती, त्यांनी खरं तर आपण विसर्जन मूर्ती करणार नाही असा निर्णय घेतलेला आहे। ती मूर्ती कोर्टाने पुढील आदेश दिल्यानंतर आम्ही ती मूर्ती विसर्जन करणार असा चारकोपच्या राजाच्या मंडळाच्या वतीनं निर्णय घेण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।